नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आजचा आपला अध्याय चालला 31वा. कृष्णागर चौरंगी झाला. दासीने कोणती युक्ती सांगितली? भुजावतीला ती म्हणाली, तू भिवू नकोस. ईश्वराची करणी अघटित असते. मी तुला सांगते तसं कर. तू आता रुसून झोपून राहा, स्पुंदन करीत राहा. राजा आला तरी उठू नकोस. मग तो तुझी चौकशी करीत येईल, तुझ्याजवळ येऊन बसेल. काय झालं, का रडतीयेस असं विचारेल. मग अधिक स्पुंदन करून तू रडायला लाग. मग राजाला सांग, तुम्ही गेला ती संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महालात शिरला. त्यांनी मला धरलं. तो नुसता पशु आहे. त्याचा माझ्यावर डोळा होता. मी त्याचा हात हिसकडून टाकला, त्याला दूर लोटून दिलं. त्यांनी दंगामस्ती करून मला बाहेर ओढीत नेलं. पण पुन्हा हिसडा देऊन मी पळाले. आणि आता या राजवाड्यात मी कशी जिवंत राहू? मी मेले तरच एकदाची सुटेन. पहा, तू असं उलटे चाळ घेतलेस की राजा संतापेल. तो कृष्णागराला क्षमा करणारच नाही. एखाद्या वेळी त्याला ठारसुद्धा मारेल. मग तू सुखाने राहा. भुजावतीला दासीचा हा विचार पटला आणि ती शय्येवर झोपून राहिली. मृगया करून राजा आला. सैन्य नगरात परत आलं. राजा राजवाड्यात आला. भुजावती स्वागताला आली नाही तेव्हा तो आत गेला. भुजावतीने त्यावेळी जसं दासीने सांगितलं होतं ना, तसंच नाटक केलं आणि ती राजाच्या कुशीत तोंड लपवून रडायला लागली. राजा तावातावाने बाहेर पडला. त्यांनी सेवकांना कृष्णागराला पकडून त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा फरमावली. ही भयंकर शिक्षा. काही वेळ गेला आणि संताप कमी झाला म्हणजे राजेसाहेब रद्द करतील अशा आशेने सेवकांनी 3-4 तास दिरंगाई केली. पण राजाचा क्रोध अनावरच होता. त्यांनी शिक्षा अंमलात आणण्याची सक्ती केली. कृष्णागराला एका चौरंगावर बांधण्यात आलं. त्याचे हातपाय निर्दयपणे तोडण्यात आले. त्याला चौकट टाकून देण्यात आलं. तो दुःख सहन न होऊन विव्हळायला लागला. त्याच्या तोंडाला फेस आला. डोळ्यांच्या पुढे अंधार पसरला. नागरिक जथ्याने ते भयंकर दृश्य पाहायला येत होते. डोळे बंद करून घेत होते. खूप गर्दी होत होती. कोणी म्हणत होतं, राजा फार निर्दय आहे. नवसाने झालेला मुलगा, त्यालाही शिक्षा. पण अपराध तरी काय आहे त्याचा? दुसरं म्हणत होता, अहो राजा उतार वयाचा, तरणीताठी बायको, हा सुंदर तरुण मुलगा घरात, आणखी काय पाहिजे? भुजावतीशी त्यांनी काहीतरी लगट केली असेल. हजारो लोकांची हजार तोंड, तर्क वितर्क चाललेलेच होते. लोक हळहळतही होते. गोरक्ष आणि मच्छिंद्र हे सर्व पाहत होते. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाला, आपण राजाकडून याला घेऊन जाऊ. या कृष्णागराला चौरंगीनाथ करूया. हा चौरंगी सिद्ध झाला की त्याच्याच हातून राजा आणि भुजावती यांना अद्दल घडवूयात. असं ठरवून ते दोघे राजाकडे निघाले. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेही राजसभेत शिरले. त्यांना जो राग आलेला होता तो बाहेर मुळीच दिसत नव्हता. राजाने त्यांचं फार आदराने स्वागत केलं. त्यांची नावं कळताच ते फारच नम्र झाला. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्या. मग राजाने त्यांना विचारलं, काय हेतूने इथे आपण येणं केलं? त्यावर मच्छिंद्र म्हणाला, राजा, एक लहानसंच काम आहे. तू आमचा शब्द मानणार असलास तर सांगतो. अवश्य सांगा, राजा म्हणाला. आज तुमच्या या कौंडिण्यपुरात भर चौकात आम्ही एक विलक्षण दृश्य पाहिलं. कृष्णागर हा तुमचाच पुत्र हातपाय तोडलेल्या अवस्थेत तिथे एका चौरंगाला बांधून ठेवलेला आहे. नाथ महाराज, त्याचं काय? स्तंभित होऊन राजाने विचारलं. नेमकी हीच गोष्ट काढली, त्यामुळे राजाही चपापला. तो आम्हाला दे, आम्ही तो घेऊन जातो. मच्छिंद्र म्हणाला. राजाची सुप्त भीती नाहीशी झाली आणि तो खदाखदा हसायला लागला. पण तो तुमच्या काय उपयोगाचा? हातपाय नाही आहेत त्याला. त्याची तुम्ही सेवा करणार की काय? की तो तुमची सेवा करणार? हे बघा, ती पंचायत तुला नको आहे. चढ्या स्वरात मच्छिंद्र त्याला म्हणाला. राजा शहाणा होता. कृष्णागर दृष्टीआड झाला तर त्याच्या दृष्टीने चांगलंच झालं असतं. तो म्हणाला, बरं तर मग तुम्ही काहीही करावं. तुम्ही कृष्णागराला त्या विश्वासघातक्याला घेऊनच जा, माझी काहीही हरकत नाही. त्याचं पुढे काय झालं, त्याला कुठे नेला, ही चौकशी पण तू करू नकोस. आम्ही काय ते योग्यच करू. तुझ्या सेवकांना आज्ञा दे. आम्ही आता निघतो. त्याबरोबर गोरक्ष उठला. राजाने सेवकांना त्याच्याबरोबर जाण्याची आज्ञा दिली. ते दोघेही चौकात आले. सेवकांनी चौरंगावरून
दोऱ्या सोडून कृष्णागराला सोडवलं. भोवती शेकडो लोकांची गर्दी झाली होती. राजा आपल्या मुलाला गोसाव्यांच्या ताब्यात देतोय हे पाहून लोक बरं वाईट जे तोंडाला येईल ते बोलत सुटले. पण दोघांनी त्या कृष्णागराला उचललं आणि हळूहळू नगर सोडून बाहेर जाऊन प्रथम त्याच्या हातापायांच्या वाहत्या जखमांवर झाडपाल्यांच्या पट्ट्या बांधल्या. त्याचं तोंड धुतलं. गोरक्षाने मायेने त्याला फळं खायला घातली आणि तो भरवू लागला. तेव्हा कृष्णगाराच्या हृदयात कालवा काल होऊन तो रडायला लागला. 2-4 दिवसात या नव्या सहवासाची गोडी चौरंगीला लागली. हे योगी आहेत, सिद्ध आहेत, पण सामान्य माणसांपेक्षा किती सरळ, निष्कपट आणि प्रेमळ आहेत याचा अनुभव घेऊन तो तशा अपराधीन अवस्थेतही सुखावला. आपण कपटी माणसांच्या दुष्ट सहवासातून एवढ्यावरच सुटलो असंच त्याला वाटायला लागलं. त्याचे हातपाय गोरक्ष नवेही फुटवू शकला असता, पण त्याच्या त्या स्थितीमुळेच दुसरं काहीतरी कार्य करून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याचं शरीर तसंच राहिलं. पुढे त्यांनी चौरंगीला बद्रिकाश्रमात शिवमंदिरात जरा वेळ ठेवलं आणि दोघांनी एक गुहा शोधून काढली. ती गुहा वरून खाली खोल होती. या गुहेत चौरंगीची परीक्षा घ्यावी असं ठरवून चौरंगीला दोघांनी उचललं, गुहेत ठेवलं आणि वर शिळा ठेवली. त्याला सांगितलं, तू जोपर्यंत या शिळेवर कायम नजर रोखून ठेवशील तोपर्यंत तुझ्या अंगावर शिळा पडणार नाही, पण दृष्टी जरा जरी हलली ना तरी मरशील. तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून जातो. मी एक मंत्र सांगतो, तो म्हणत राहा. मंत्राचा अर्थ लक्षात घे, जप कर, भूक भागवण्यासाठी फळं खा, जीव जगवण्यासाठी दृष्टी अविचलित ठेव. हे गोरक्षाने सगळं सांगितलं. त्याच्या कानात मंत्र सांगितला आणि मग दोघं गुहेच्या बाहेर पडले. आम्ही तीर्थ पाहून लवकर येतो असंही त्यांनी त्याला जाता जाता सांगितलं. मग गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून रोज चौरंगीसमोर मधुर फळं ठेव असंही सांगितलं. ते निघून गेले. गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांना भेटले. मच्छिंद्र आणि दत्तात्रेय यांची भेट झाली. पण इकडे गुहेत चौरंगीची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. चामुंडा फळं आणून ठेवायची, पण तो काही शिळेवर लावलेली दृष्टी दूर करू शकत नव्हता. न जाणू शिळा सुटली आणि आपण मेलो तर. त्या भीतीने त्यांनी फळं ती खाल्लीच नाहीत. स्वतःला हात नव्हते तेव्हा खाली वाकूनच तोंडानेच फळं खावी लागणार होती. ते करावं तर शिळा डोक्यात पडणार. त्यामुळे तो बिचारा पूर्णपणे उपाशी राहिला. जप मात्र अखंड चालला होता. आपलं चित्त, आपली बुद्धी आणि अंतःकरण त्यांनी विचलित होऊच दिलं नाही. त्याचं रक्त आटलं, रस गेला, मांस वाळत गेलं, हाडं आणि त्वचा तेवढी राहिली. चामुंडा सूक्ष्म रूपात येऊन जात असे, पण ती आज्ञेशिवाय त्याला फळं काही भरवू शकत नव्हती. चौरंगी अतिशय क्षीण झाला. त्याच्या शरीराभोवती वारूळ झालं, पण जपध्वनी चित्तात उदय पावतच होता. तेवढ्याच दुगदुगीवर तो सतत त्या मंत्राचा सूक्ष्म जप करीत राहिला. शरीर काष्ठवत झालं होतं, पण तरीही शिळेवरची दृष्टी, चित्तात जप आणि त्याच्या अर्थावर अनुसंधाने चालूच होतं. आजचा अध्याय आपण इथेच पूर्ण करणार आहोत. याची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने जारड मारणाच्या मंत्राचा त्रास होणार नाही. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 31 संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.